नमस्कार. माझं नाव आहे राहुल दत्तात्रय डोके. मी प्रगतशील शेतकरी आहे आणि या ठिकाणी आपण हा जो आहे BBF पेरणी यंत्र आहे. त्या BBF पेरणी यंत्राची आपण जोडणी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या यंत्राची ही मांडी आहे. या मांडीद्वारे ट्रॅक्टरला आपण जॉईंट केलं जातं. पुन्हा त्यानंतर ही फ्रेम आहे. BBF पेरणी यंत्राचा हा जो आहे तो फ्रेम आहे आणि याच्या पाठीमागे हे 5 फणं लावलेले आहेत. हे 5 फणं आपण या ठिकाणी मागे जोडणी केलेली आहे आणि या 5 फणाचा सेंटरचा जो हा फण आहे ह्याच्या पलीकडे एक 45 सेंटीमीटरला एक फण लावला जातो आणि या इकडल्या सेंटरला एक 45 सेंटीमीटरचा आपण फण लावला जातो. अशा पद्धतीनं 5 फणं या यंत्राला आपण जोडलेली आहेत. आणि यानंतर हा जो आहे चाक आहे, या बियाण्याचा BBF पेरणी यंत्राचा समोर लावलेला चाक आहे. या चाकाद्वारे आपलं बियाणं पडतं. यानंतर समोरल्या बाजूला हे जो आहे तो सरी जोडणी केलेली आहे आपण. या सरीची जोडणी या ठिकाणी चाक होता, पहिलं कंपनीनं दिलेला आपल्याला या ठिकाणी चाक होता आणि हा चाक जोडलेला होता आणि ह्या चाकाचं काम होतं बियाणं किती खोलीवर बियाणं टाकायचं ते. पण तो आम्ही थोडं अल्टर केलेलं आहे. या ठिकाणी हा कंपनीनं सरी 9 इंचावर बसविण्याचं या ठिकाणी दिलेलं होतं. पण बरेचसे शेतकऱ्यांच्या किंवा माझ्या बघण्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं की आपण या 9 इंचावर जर सरी जोडली तर या कडेच्या काकडीवरती आपली या ठिकाणी माती पडू लागली आणि सोयाबीनची उगवण कमी होऊ लागली कडेच्या काकडीची. त्यामुळे आम्ही 9 इंच बाहेर सरी केलेली आहे. ही टोटल 18 इंचाची सरी मी सध्या माझ्या अनुभवाने केलेली आहे. आणि यानंतर तर आम्ही या कडेच्या फणापासून इथपर्यंत 18 इंचाचा अंतर या सरीचा आम्ही केलेला आहे. आणि यानंतर ही जो सरी आहे याची आम्ही सेटिंग केलेली आहे. बियाणं खोली किती अंतरावर टाकायची आपल्याला आपल्याला या ठिकाणी या ॲडजस्टमेंट प्रमाणे आपण बियाणं किती अंतरावर टाकायचं या सरीद्वारे आम्ही सेटिंग केलेली आहे. आणि यानंतर पिटी आहे ही आपण या पिटीमधनं समोरला जो भाग आहे तो खत पडण्यासाठी आहे, खत. आणि पाठीमागचा जो भाग आहे ना हा बियाण्यासाठी हे 5 घरं दिलेली आहेत. आणि ह्या जो चकत्या आहेत ह्या चकत्या सोयाबीन पेरणीच्या सेटिंग आहेत. आपल्याला सेटिंग लावण्यासाठी या चकत्या जोडल्या जातात. त्यानंतर आपल्याला या पाठीमागे फास लावलेली आहे. बरेचसे शेतकरी इथं कन्फ्युजन होतात कारण कंपनीनं दिलेली फास त्या टोकापासून या सरीमध्ये येऊ लागली आणि कडेची जी सरी पडणारी आहे ती सरी बुजलाली. म्हणजे बरेचसे सरी कट होण्याचा प्रॉब्लेम जास्त होऊ लागला. त्यामुळे आम्ही माझ्या अनुभवानं की हे कडेचा जो फण आहे ह्या फणापासून इथपर्यंतच फासाची लांबी ठेवलेली आहे, जेणेकरून ही सरी कट करणार नाही. फास जर आपण कमी केली तर या ठिकाणची सरीची माया आपली कमी होणार नाही. अशा पद्धतीनं फासाची पण आम्ही सेटिंग या ठिकाणी लावलेली आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपलं बियाणं पेरणी यंत्र सज्ज झालेलं आहे. मी एक